हा ब्रिज आहे, हे डोंबिवली ईस्ट वरून डोंबिवली वेस्टला जायला. इकडं असं तुम्हाला रेल्वेचे ट्रॅक्स दिसायला मिळतात अँड सेफ आहे हे ट्रॅक क्रॉसिंग करायला. आम्ही लहानपणी असताना आम्हाला खालून क्रॉस करायला लागायचं. इट इज अ व्हेरी सेफ सिस्टम नाव. डोंबिवली रेल्वे स्टेशन फाटक गाडीचा आवाज आला आहे आणि इकडं पण गाड्या जात असतात, त्याची आपल्याला कल्पना येत असते. हे डोंबिवली वेस्टला आता मी एंटर करणार आहे. डोंबिवली ईस्ट टू डोंबिवली वेस्ट. गणपती मंदिरच्या इकडनं हा आहे रस्ता. हे बघा इथं गणपती मंदिर आहे डोंबिवलीचं फडक्यावरचं आणि हे डोंबिवली वेस्ट. हे पुढे जे बघताय हे रेल्वे ग्राउंड आहे. इकडं मी येऊन माझ्या काही मित्रांबरोबर नेहमी खेळायचो क्रिकेट. हे रस्ता कॉन्क्रिटीकरण झालेला आहे, खूप छान झालेला आहे. इथे माझे काही सिनियर मित्र तेव्हा इथं राहायचे आणि इथं रेग्युलर यायचो मी क्रिकेट खेळायला. मी तेव्हा 10th असेल, 88च्या आजूबाजूला. व्हेरी गुड ग्राउंड फॉर प्लेइंग क्रिकेट. क्राऊड काही नसतो सध्या तरी, कोण क्राऊड नाही आहे. रेल्वे ग्राउंड तिथं काय बसायची सोय केलेली होती कोणी चांगल्या ग्रस्तानी. काय न कळत म्हणजे विदाऊट परमिशन केलं होतं असं आरोप असल्यामुळे हे सगळं बसायची ठिकाणे ते खाली पाडण्यात आलेलं आहे. आता हा योग्य आहे अनयोग्य आहे हे आपल्याला काय कळत नाही, पण योग्यच निर्णय घेतला असेल, खूप योग्य निर्णय घेतला असेल. परमिशन घ्यायलाच पाहिजे. परमिशन घेतल्याशिवाय कसं काय कोण करू शकते. पण एवढी चांगली जागा कशी काय चांगलं वातावरण केलेलं लोकांना त्रास देतात. इथं बरेच जण वॉकिंग करायला येतात. यू कॅन सी ओपनमध्ये एक छोटं ग्राउंड आहे अजून. सकाळची पब्लिक कामाला निघालेली आहे आणि जे वॉकिंग करतात किंवा व्यायाम करतात ते इकडे येऊन व्यायाम करतात. इट्स क्लोज टू नाव 6:30. सो यू कॅन ऑब्झर्व डोंबिवली वेस्ट. हे बघा इथं असे काही बसण्याचे ठिकाण होते ते तोडण्यात आलेले आहेत बिकॉज ऑफ सम डिफरन्सेस ऑफ ओपिनियन्स. पण जे पण केलं होतं ते चांगलं केलं होतं, पण सध्या तरी हे तोडून ठेवलेलं आहे. मॉर्निंग सन. नाईस नेचर. मॉर्निंग वॉकसाठी योग्य जागा. रेल्वे कॉलनी आहे इथं. एकेकाळी इथे कोण पब्लिक राहत नसेल डोंबिवलीमध्ये. आता डोंबिवली वस्ती खूपच वाढलेली आहे. वॉक अँड व्हिडिओ इज कंटिन्यूइंग. गुड लोकेशन टू वॉक, टू स्पेंड सम टाइम. इथं अशा बसायचे ठिकाणं केलेले आहेत. देऊळ आहे इथे, पाणी पण ठेवलेलं आहे. प्रल्हाद मात्री आता त्यांनी स्वतःचं बोर्ड पण लावलेलं आहे. ज्या माणसाने हे काम केलेलं आहे. हा रस्ता आपल्या लेफ्ट घेतला पुढे दिसतो तो की ठाकोले स्टेशनला जातो. हा जो ब्रिज आहे हा ईस्ट टू वेस्टचा ब्रिज आहे. डोंबिवली ईस्ट टू डोंबिवली वेस्ट बाय 2 व्हीलर 4 व्हीलर बाय सायकल. ते बघा काही लहान मुलं दिसत आहेत सायकलनी जात आहेत. रेल्वे कॉलनी
ऑक्युपायसेस त्याच्यामध्ये असं कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. ही आपण वॉकिंग करण्यासाठी वापरण्यात येत आहे. पब्लिक इथं रोज सकाळी वॉकिंग करतात. हा जो ब्रिज केलेला आहे हा जो स्टार्ट नाही झालेला आहे. हे बघा, ही ट्रेन आमची मुंबईची ट्रेन कल्याणवरून येते. आळूची पानं हिचं पण आहेत बा खूप. हा जातो ठाकुर्लीपर्यंत रस्ता. वॉकिंग करत करत जायचं आणि वॉकिंग करत करत यायचं. हा ब्रिज अजून स्टार्ट नाही झाला. हा दिसतोय हा कधी होईल स्टार्ट, आय डोंट नो. हे असे सेरेशन्स केलेले आहेत कॉन्क्रीटमध्ये इथे. फॉर स्पीड ब्रेकर्स ॲप्लिकेशन समथिंग लाईक दॅट. ब्रिज नंबर 49.01. सांभाळून चालला पाहिजे. इथं मध्येच नाला आहे. रात्री तिथं लाईट पण नसते. असं चालता तुम्ही ठाकुर्लीपर्यंत पोहोचलेलो आहे. हा इथं कंस्ट्रक्शन चालू आहे जोरात. रेल्वे प्लॅटफॉर्मचं वाढवण्यात काम. हा ब्रिज इथपर्यंत बनवलेला आहे. हा तुम्हाला दिसतोय. हा ब्रिज इथं अडकून ठेवलेला आहे म्हणजे काहीतरी कारण असेल. स्टिल पब्लिक इज वॉकिंग ऑन दिस रोड्स ॲज अ मॉर्निंग एक्सरसाइज. ठाकुर्ली परिसर. इथे बिल्डिंग असतात स्टेशनच्या बाजूला, एकदम जवळ स्टेशनच्या बाजूला रहिवासी. त्यांना बरे त्या घरी घराच्या जवळ स्टेशन. एक डंपर इथं पार्किंग असतात सकाळी. काय माहिती कुठं जातील नंतर. लेट अस सी. टच बाउंड्री ऑफ ठाकुर्ली. इथं कसरत टू पकड ही गाडी पकडायची म्हणजे कसरत असते. आजकाल डाऊन करणारे लई असतात. अप डाऊन म्हणजे डोंबिवली ते कल्याण जाणार, कल्याणमध्ये बसून येणार असं येतात लोक. पर्यंत असा कॉन्क्रीटीकरण नाही झालेलं आहे आणि ह्याच्या पुढे पूर्ण कॉन्क्रीटीकरण झालेलं रस्त्याचा त्याचा लॉंग स्ट्रेच. हा बघा, हा इथं कॉन्क्रीटीकरण पेंडिंग आहे. इथं कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. लोकल ट्रेन चालली आहे. पीपल गोईंग टू वर्क. मॉर्निंग कॉन्क्रीटीकरण रस्ता. वॉकिंग पण करणारे लोक आहेत आणि घरी पळणारे, ऑफिसला पळणारे पण लोक आहेत, कामाला पळणारे लोक आहेत. वेगळा होता हा जाताना ब्रिज वेगळा आहे. ॲडजस्टंट ब्रिज आहे. त्या ब्रिजवरनं मी वेस्टवरनं चढलो. हा बघा ग्राउंड, हा रेल्वेचा ग्राउंड. आणि इकडनं आता मी चाललो आहे ईस्टला, डोंबिवली ईस्टला. काय म्हणतात, ब्रिज इज इन फंक्शनल पोझिशन. कमी लोक वापरतात असं दिसतंय. मध्येच काहीतरी घशात गेलं. इथं कार्डियक ॲम्ब्युलन्स उभी आहे. हा रस्ता वापरण्यात नाही आहे त्यामुळे इथं ठेवली असेल उभी. आणि हा बघा, हा डायरेक्ट डोंबिवली. हे बघा, हे डोंबिवली. ही येते ठाकुर्लीवरनं ट्रेन. हा पण ठाकुर्ली परिसरच आहे. हे ज्यांना माहिती आहे हे जोशी हायस्कूल इथून जवळ आहे. आधी टू ट्रेन झालेली आहे, बघितलं नाही कुठली आहे. फास्ट आहे त्यामुळे तिरुपती ट्रेन. ही
ही ठाकोर्लीचा परिसर, इथं ब्लू डॅटचं बरोबर ऑफिस आहे आणि इथनं गणपती मंदिर जायला रस्ता आहे. सो आय विल वॉक दिस वे नाऊ टुवर्ड्स माय होम अँड होप यू हॅव गॉट सम न्यू इन्फॉर्मेशन ऑफ वॉकिंग एरिया. हा असा अजून बनवलेला नाही उतरायचा रस्ता. आय विल हॅव टू जम्प. त्या खाली असं आहे वॉकिंग एरिया बनवलेला आहे आणि सिटिंग एरिया बनवला आहे. हे ओपन जिम पण म्हणतो याला. हा बघा, हा रोड टच आहे. हे ठाकूरचा रस्ता जो ब्रिजवरनं उतरलो त्याला आहे रोड जिम आहे. गुड अँड सिटिंग बिलो द ब्रिज, म्हणजे ऊन पण लागणार नाही. काय ओपन इक्विपमेंट यूज करायचे आहेत अशा टाईपचे. ते इथं काही स्किपिंग व्यायाम करायचा आहे, कसला रनिंगचा छोटा रन करायचा असेल तर आयडियल प्लेस फॉर पीपल. 9 वाजेपर्यंत उडत हे असं आहे इन्फॉर्मेशन. हे बा, हे डोंबिवली ही येते ठाकुर्लीवरनं ट्रेन. हा पण ठाकुर्ली परिसरच आहे. हे ज्यांना माहिती आहे हे जोशी हायस्कूल इथून जवळ आहे. अशी थ्रू ट्रेन चाललेली आहे, बघितलं नाही कुठली आहे. फास्ट आहे त्यामुळे तिरुपती दिसते, तिरुपती ट्रेन. ही ठाकुर्लीचा परिसर, इथं ब्लू डॅटचं बरोबर ऑफिस आहे आणि इथनं गणपती मंदिर जायला रस्ता आहे. सो आय विल वॉक दिस वे नाऊ टुवर्ड्स माय होम अँड होप यू हॅव गॉट सम न्यू इन्फॉर्मेशन ऑफ वॉकिंग एरिया. हा असा अजून बनवलेला नाही उतरायचा रस्ता. आय विल हॅव टू जम्प. एंट्रीचा गोंधळ होतो. तिकडं समोर जो गेट दिसतोय त्याला एक परपेंडिक्युलर अजून एक गेट आहे. त्या गेटनी इथं एंट्री आहे. चलो भेटूया परत कुठेतरी. हे काय जुनं डोंबिवलीचे भाग, म्हणजे अगोदरच्या डोंबिवली. जुनं डोंबिवली म्हणजे अगोदरचं डोंबिवली. आता हे काँक्रिटीकरणामुळे वाढत चाललं आहे, पण तिथं निसर्गाचा देण चांगला आहे, झाडं चांगली आहेत. आहे सारस्वत कॉलनी. ही डोंबिवली वेस्टवरनं इथं घुसलो. आता इथनं मी राईट टर्न म्हणून माझ्या घराच्या इकडे जातो. चला बाय, भेटूया. लेफ्ट गेलं की ठाकुर्ली, राईट गेलं की डोंबिवली. असं आमचं डोंबिवली आहे. कारण की इथं बाजूला असे 4 व्हीलर्स पार्किंग केलेले असतात आणि मोठ्या मोठ्या गाड्या असतात आजकाल अशा रस्त्यांवरून. सो इट टेक्स अ लॉट ऑफ पेन फॉर वॉकिंग पीपल. हे जुने घरं आणि बाजूला बिल्डिंगी बघू शकता. जुने घरं आहेत अजून डोंबिवली अशा टाईपचे. हो, रामचंद्र टॉकीज होतं ते इकडं आले. विराज सिनेमा असून त्यांना माहीत नसेल किंवा ज्यांना माहीत असेल त्यांच्यासाठी रामचंद्र टॉकीज होता, तो आता विराज सिनेमा झाला आहे. तो इकडं आलेला आहे. आणि समोर आहे मंजुनाथ हायस्कूल. मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत पेंडसे नगरमध्ये. ही होतं प्लाझ्मा बँक, सध्या बंद झालेलं आहे अशी खबर आहे. बघूया परत कुठली बँक नवी चालू होते. ब्लड बँक हे डोंबिवलीतली नावाजलेली बँक आहे, बंद आहे. हे आहे मंजुनाथ हायस्कूल समोर. So end of my today's walk and today's video.
तुम्हाला काय ओके वाटला असेल तर नक्की तुमचे अभिप्राय सांगा. धन्यवाद.